हॅलो फ्रेंड्स, आता पाहू आपल्याला जे एक्सरसाइज 1.1 आहे ना ती आज आपल्याला पाहिजे. आपण एक्सरसाइज 1.1 साठी लागणारे जेवढी थेरोटिकल पार्ट आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर पाहिला होता. त्यामध्ये तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर शिकवले. ते अगोदरही पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही बेसिक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ओके, आता पहा या लेक्चरमध्ये जी आपल्याला फर्स्ट एक्सरसाइज आहे, तुमची जी फर्स्ट एक्सरसाइज आहे ती आपल्याला पाहिजे. ओके, एक्सरसाइज 1.1. कुठली एक्सरसाइज पाहिजे म्हणून आपल्याला एक्सरसाइज 1.1. लक्ष द्या. एक्सरसाइज 1.1 आपण पाहतोय. त्यामधला जो फर्स्ट एक्झाम्पल आहे ते काय आहे? सिम्प्लिफाय फर्स्ट आहे अंडर रूट ऑफ -16 प्लस 3 अंडर रूट ऑफ -25 प्लस अंडर रूट ऑफ -36 माइनस अंडर रूट ऑफ -625. दिलेली टर्म आहे, आपल्याला काय करायचे म्हणून सिम्प्लिफाय. ओके, आता आपण पाहू हे एक्झाम्पल सॉल्व्ह कसं करायचं. याच्यामध्ये आता पहा या सम मध्ये पहा अंडर रूट ऑफ -16 जे आहे, अंडर रूट ऑफ -16 ते कसे लिहू शकतो? 16 into -1 कसे लिहू शकतो? 16 into -1 प्लस 3 अंडर रूट ऑफ 25 ने कसे लिहू? 25 into -1 लिहू शकतो प्लस 36 कसे लिहतो? 36 into -1 लिहू शकतो आणि 625 कसे लिहू शकतो? 625 into -1. अशा पद्धतीने मी ते लिहू शकतो. ओके, नेक्स्ट जो आहे त्याच्यामध्ये हा अंडर रूट ऑफ 16 लिहू शकतो मी इंटू अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो मी? -1 प्लस 3 अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो? 25 इंटू अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो? -1 प्लस इथे अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो? 36 इंटू अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो? -1 आणि अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो? 625 इंटू अंडर रूट ऑफ काय लिहू शकतो? -1. आम्ही तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीला शिकवले अंडर रूट ऑफ -1 इज नथिंग बट आय. इमॅजिनरी युनिट आहे ना ते. येस ऑर नो? मी शिकवलं तुम्हाला अंडर रूट ऑफ -1 इज नथिंग बट आय. ओके, आता मला सांगा अंडर रूट ऑफ 16 किती असतो? 4. अंडर रूट ऑफ -1 इज नथिंग बट आय प्लस 3 into what is under root of 25? That is 5 into काय I, that is 5. Okay, नंतर प्लस what is under root of 36? 6. What is under root of -1? I minus what is 625 under root 25? किती? 25 into काय under root of -1 किती असतो? I. ओके, आता पाहू एखादा मल्टिप्लायर असेल इमॅजिनरी नंबरला तर त्याने तो मल्टिप्लाय होऊ शकतो. येस ऑर नो? एखादा मल्टिप्लायर असेल तो मल्टिप्लाय होऊ शकतो. म्हणजे काय ना 4 आहे प्लस 5 3 15 दॅट इज 15 आहे प्लस 6 आहे मायनस 25 आहे. किती? -25 आहे. मग मला सांगा 15 6 किती? 10 15 किती? 25 किती झाले? 25 दॅट इज 25 किती झाले? 25 मायनस किती झाले? 25. ओके, पुन्हा एकदा चेक करू आपण. बरोबर आहे. 6 10 15 25 बरोबर वजा 25 25 गेट कॅन्सल. आन्सर काय आला? 0. आन्सर काय आला? 0. फर्स्ट एक्झाम्पल जे आहे त्याचा आन्सर काय आला? 0. म्हणजे सिम्प्लिफाय जे आलं हे पूर्ण सिम्प्लिफाय करून आन्सर किती आलेले आहे? आपलं 0. राईट. आता जे सेकंड एक्झाम्पल आहे सिम्प्लिफिकेशनला, सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. ओके, लक्षात सगळ्यांनी हे एक्झाम्पल सगळ्यांना समजलं असेल. व्यवस्थित समजून घ्या. मी लिहिले कसं सॉल्व्ह कसे केले ते व्यवस्थित समजून घ्या. दॅट इज 0. आन्सर 0 आलेलं आहे. ओके, याच्या बेसिक आपण जे मी तुम्हाला शिकवले ते बेसिकच यूज केलं मी सगळ्या याच्यामध्ये, काय असं वेगळं केलेलं नाही. आता सेकंड एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल बघून घ्या.
into under root of minus 4 plus 5 into under root of minus 9 minus 3 into under root of minus 16 minus 3 into under root of minus 4 into under root of minus 4 plus 5 into under root of minus 9 minus 3 under root of minus 16. आता लक्षण हे मी कसं घेणार 4 into under root of 4 into काय करणार 1 minus 1 plus 5 into under root of काय करणार 9 into minus 1 minus 3 into under root of 16 कसं घेणार 16 into minus 1 म्हणजे 4 into under root of 4 into under root of minus 1 सेपरेट केले plus 5 into under root of 9 into under root of minus 1 minus 3 under root of 16 under root of minus 1. आता 4 चा स्क्वेअर रूट किती निघतं 2 मग 4 into 2 आणि under root of minus 1 काय वाढवलं i किती वाढवलं i yes or no मग 5 into under root of 9 किती झालं 3 आणि हा काय वाढवलं i minus 3 into under root of 16 किती 4 into काय वाढवलं i 4 3 8 8 आ 5 3 15 15 आ minus 4 3 12 12 बरोबर. आता हे आलं 8 आहे प्लस 15 12 13 14 15 3 that is 3 आहे 8 आणि 3 किती वाढवलं that is 11. याचं सिम्प्लिफिकेशन काय आलं 11 काय झालं 11. समजलं सगळ्यांना. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. चारही सोपे आहे बेसिक एक्झाम्पल राईट येस ऑर नो ओके. आता पण तो सेकंड क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन इझी आहे पहा. एक साइड मध्ये पहिले सिम्प्लिफाय मध्ये पहिले दोनच एक्झाम्पल होते. आता जे सेकंड एक्झाम्पल आहे पहा ते लक्ष द्या. सेकंड क्वेश्चन काय आहे सेकंड क्वेश्चन काय समजून घ्या. सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितले राइट द कॉन्जुगेट्स राइट द कॉन्जुगेट्स write the conjugates of the following complex number write the conjugates of following complex number write the conjugates. मी तुम्हाला कॉन्जुगेट फाइंड आउट करायला शिकलो येस ऑर नो. तुम्हाला मी कॉन्जुगेट फाइंड आउट करायला शिकलो. त्याच्यामध्ये काय शिकलो तुम्हाला रूल लिहून दिला काय चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट चेंज द साइन ऑफ imaginary part change the sign of imaginary part okay. Mata first example hai first example that is 3 plus i okay. Second example hai that is otherwise pretty mistake second example mein we give nahi. Next is under root of 5 minus root 7i. The third example hai minus of under root of minus 5. And the fourth example that is 5i. Fifth example that is root 5 minus i. आता पहा याचे कॉन्जुगेट शोधायचं. याचं काय शोधायचं आहे कॉन्जुगेट. याचं कॉन्जुगेट शोधायचं ते सोपं आहे. चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. यात इमॅजिनरी पार्ट कोणता आहे i वाला म्हणजे काय 3 minus i. सेकंड याचा इमॅजिनरी पार्ट काय root 7 म्हणजे minus root 5 plus root 7. याचा इमॅजिनरी पार्ट हाच आहे. नीट बघा हा इमॅजिनरी पार्ट आहे. फक्त तुम्हाला जर आय नाही म्हणून तुम्ही असं म्हणू नका इमॅजिनरी पार्ट नाही आहे. नीट बघा मी पहिल्याला व्यवस्थित करतो. पहिलं दिस इज इक्वल टू मायनस अंडर रूट 5 into minus 1 that is minus root 5 into root minus 1 म्हणजे minus root 5 and root under root of minus 1 काय आला आय आला. काय झालं आय आला आणि तोच इमॅजिनरी पार्ट ना पण त्याचं काय करायचं साइन चेंज करायचं. पण मायनसचं साइन काय होणार आहे प्लस. याचा आन्सर काय होणार सांगा आन्सर root 5 आहे. याचा आन्सर काय आहे root 5 आहे. दिस इज द आन्सर. दिस इज द कॉन्जुगेट. दिस इज द कॉन्जुगेट येस ऑर नो ओके. दिस इज द कॉन्जुगेट ऑफ दिस कॉम्प्लेक्स नंबर. आता याचा 5 आहे. आता डायरेक्ट इमॅजिनरी पार्टच आहे 5 आहे. त्याचं साइन काय करायचं चेंज दॅट इज minus 5 आहे ओके. आणि याचं 5 root 5 minus आहे दॅट इज root 5 plus I over 9. These are the conjugates. These are the conjugates of a complex number. इथं याचा आन्सर इथं याचा आन्सर इथं मी जरा सिम्प्लिफाय केलं आणि शेवटी याचा आन्सर दिलं. This is the answer and this is the answer. These are the conjugates. These are the conjugates. Conjugate find out करायचं सगळ्यात सोपी मेथड काय सांगितलं तुम्हाला चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट
रिअल पार्ट साइन चेंज करायचं नाही, इमॅजिनरी पार्ट व्यवस्थित बघून घ्या एकदम. आता पहा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचा आहे. पहा फाइंड ए अँड बी. क्वेश्चन नंबर 3. 2 क्वेश्चन झाले पहा आपले. तर क्वेश्चन नंबर 3 आपल्याला घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 काय बघू आपण. क्वेश्चन नंबर 3 बघा काय लक्ष द्या. Find A and B if find A and B if find A and B if पहले A plus 2B plus 2AI is equal to 4 plus 6I. ओके आंसर आपल्याला काय शोधायचं आहे A and B. फर्स्ट एक्झाम्पल आहे A plus 2B plus 2AI 4 plus 6I आणि आपल्याला ए आणि बी फाइंड आउट करायचं आहे. अतिशय सोपं आहे बा. तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो बा मी इकडे. एक अतिशय बेसिक गोष्ट आहे. मला सांगा ए प्लस बी हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. ए प्लस बी आहे काय कॉम्प्लेक्स नंबर आणि सी प्लस डी आहे हा एक कॉम्प्लेक्स नंबर. हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. हे दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर काय इक्वल. याचा अर्थ काय झाला माहिती का. याचे रिअल पार्ट इक्वल आहेत ए आणि सी आणि याचे इमॅजिनरी पार्टचा जो कोएफिशिएंट आहे म्हणजे बी इज इक्वल टू डी. हा याचा अर्थ. when two complex number are equal, when two complex number are equal, the real parts are equal and imaginary part coefficient हे जे आहे ते इक्वल असतात. आपल्याला इथं पण तेच करायचंय. लक्ष द्यायचं मी आता म्हणसा हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे हा एक कॉम्प्लेक्स नंबर. हा कॉम्प्लेक्स नंबर कसा पहा a plus 2b याला i जोडलेला नाही. हा रिअल पार्ट कन्सिडर करू. हा काय करू कन्सिडर रिअल पार्ट आणि प्लस 2ai हा इमॅजिनरी पार्ट. हा मिळून एक कॉम्प्लेक्स नंबर इक्वल टू काय 4 plus 6i काय इक्वल टू 4 plus 6i. मग बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबरची इक्वालिटी घ्यायला a plus 2b हा जो पूर्ण रिअल पार्ट आहे इक्वल टू 4 ना रे. म्हणजे a plus 2b इज इक्वल टू काय आला 4 आणि 2a इज इक्वल टू काय आला 6. 2a इज इक्वल टू काय आला 6 म्हणजे a इज इक्वल टू काय आला बेत्रिक 6. a ची व्हॅल्यू किती आली 3 आली. a ची व्हॅल्यू किती आली 3 आली. तर याच्यामध्ये पुट केली या फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केली तर a plus 2b किती a plus 2b 4 आहे. a ची व्हॅल्यू काय 3 plus 2b is equal to 4. 2b is equal to काय आला 4 minus 3. 2b is equal to काय आला 1 आणि b is equal to काय आला 1/2. b ची व्हॅल्यू काय आला 1/2. लक्ष झालं तुमच्या. अशा पद्धतीने आपण a आणि b ची व्हॅल्यू काय केली फाइंड आउट केली. कशी काय बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. दिस कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू दिस कॉम्प्लेक्स नंबर म्हणून त्याचे रिअल पार्ट इक्वल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वल केली. अतिशय सोपं आहे. अवघड आहे का काय मला सांगा. त्याचे अजून एक्झाम्पल आपण सॉल्व ऍक्च्युअली आपण सगळीच एक्झाम्पल सॉल्व करणार. लक्ष येते तुमच्या. मला काय सांगायचं बस बघून घ्या. ओके समजलं साहेब ना. आता पहा जो सेकंड पार्ट आहे जो सेकंड एक्झाम्पल आहे ते पहा काय. सेकंड एक्झाम्पल आहे काय लक्ष द्या. सेकंड एक्झाम्पल आहे पहा. तर सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा a minus b plus a plus b into r a plus b into r is equal to a plus 5 काय बनवणार a plus 5 आहे त्यामध्ये. पहा this complex number is equal to this complex number. This complex number is equal to this complex number a minus b plus
a plus b into r, a plus 5 आहे दिलेलं. आता लक्ष द्या. आता पहा ऍक्च्युली a minus b is equal to काय आहे a n आहे. a minus b is equal to काय आहे a n आहे आणि a plus b is equal to काय आहे 5n आहे. a plus b is equal to काय आहे 5n आहे. आता पाहिजे समथिंग प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे मला असं वाटतंय. हे एक्झाम्पल मध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे कारण की इथं काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. कारण की नवीन सिलेबस चेंज झालाय, पुस्तक जरा नवीन आले, त्यात काही प्रिंटिंग मिस्टेक आहेत बाळांनो. काही प्रिंटिंग मिस्टेक असेल तर आपण कोणत्याही सॉल्व्ह करायला म्हणजे ते सुटणार नाही. प्रिंटिंग मिस्टेक असणार त्यात काहीतरी असं मला तरी वाटतं. ओके, समजा 2 मिनिटं हे जर गणित आपण थोडं स्किप केलं आणि दुसरं गणित सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. कारण की ह्याच्यामध्ये आपण एखादी व्हॅल्यू घेऊन बघू. आपण समजा इथं काहीतरी 3 वगैरे घेऊ. ओके, a minus b किती आलं 3 आणि a plus b किती आलं 5. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन तयार झाले. a minus b is equal to 3 इक्वेशन नंबर 1 आणि a plus b is equal to 5 इक्वेशन नंबर 2 आणि 1 आणि 2 चे जर ऍडिशन केली पाहतो आणि टेन्सर this b गे कॅन्सल. a plus a किती झालं 2a 5 6 7 किती झाली 8 आणि याची व्हॅल्यू किती झाली 4. याची व्हॅल्यू किती आली 4. ती कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा. a plus b is equal to 5 आहे. याची व्हॅल्यू 4 आली. 4 plus b is equal to 5. b is equal to 5 minus 4. b ची व्हॅल्यू आली 1. अशा पद्धतीने मी b ची व्हॅल्यू मांडणी चेंज केली आहे. मागे जे आन्सर आहे त्यानुसार ते चेंज करून देण्यात येईल तुम्हाला. ओके, अशा पद्धतीने सेकंड एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. ओके, तर थर्ड एक्झाम्पल इज क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड एक्झाम्पल आहे. ते काय पहा, लक्ष द्या सगळ्यांनी. क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड एक्झाम्पल आहे. दॅट इज थर्ड एक्झाम्पल आहे. दॅट इज a plus b in another bracket 2 plus i is equal to b plus 1 plus 10 plus 2a into i म्हणजे a plus b in bracket 2 plus i b plus 1 plus 10 plus 2 into i. आता पहा दोन जे ब्रॅकेट आहे a plus b into 2 plus i याचं जरा मल्टिप्लिकेशन करून घ्यायला लागेल मला. a into 2 काय आहे 2a, a into i काय आहे 2a into 2 that is 2a into i काय आहे ai, b into 2 काय आहे 2b, b into i काय आहे bi. हे जरा मी ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेतो. ब्रॅकेटचं काय घेतलं मल्टिप्लिकेशन करून घेतो आणि इथं काय करायची गरज नाही. हा b plus 1 ला एक ब्रॅकेट दिला प्लस 10 plus 2a into i ला एक ब्रॅकेट दिला. हा झाला कॉम्प्लेक्स नंबर. मग इथं मला जे रिअल पार्ट आहे ते जवळ घ्यावे लागते. दॅट इज 2a plus 2b आणि जे इमॅजिनरी पार्ट आहे ते जवळ घ्यावे लागते ai plus bi आणि इकडे काय आला b plus 1 plus 10 plus 2a into i. यातून i काय काढलं कॉमन 2a plus 2b त्याला एक ब्रॅकेट टाकतो. यातून i कॉमन काढलं तर a plus b into काय आहे i आणि इकडे काय आहे b plus 1 plus 10 plus 2a into काय आहे i आहे. आणि आता मला हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण काय करू इक्वेट बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर by equality of complex number. क्या मतलब 2a plus 2b is equal to b plus 1. 2a plus 2b is equal to b plus 1. आणि इकडे काय आहे a plus b is equal to 10 plus 2a. 10 plus 2a. आता लक्ष द्या समजा b plus इकडे आलं मायनस म्हणजे 2a plus 2b minus b is equal to 1 म्हणजे 2a plus b is equal to 1 इक्वेशन नंबर 1. आणि इकडे समजा आता लक्ष द्या हा 2a plus इकडे आलं मायनस म्हणजे a minus 2a plus b is equal to काय 10. a minus 2a काय म्हणते minus a plus b is equal to काय म्हणते 10 इक्वेशन नंबर 2.
आता हे इक्वेशन नंबर 1 आहे, हे इक्वेशन नंबर काय 2 आहे म्हणून आता हे दोन मला सायमल्टेनियसली काय करायची ते सॉल्व करायची म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन करतो 1 आणि 2 ची काय करतो सबट्रॅक्शन सबट्रॅक्ट 2 from 1 subtract 2 from 1 2 इक्वेशन पर 2 1 मधून काय सबट्रॅक्ट 10 जर तुम्ही शिकले ना सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला म्हणजे काय होणार 2a plus b is equal to 1 आणि नंतर काय मायनस a plus b is equal to काय 10 आता सबट्रॅक्ट करताना चिन्ह काय करायची बदलायची प्लस मायनस मायनस दिस b and this b get cancelled 2a plus a किती झाले 3a and 1 minus 10 किती झाले minus 9 a is equal to काय आले minus 9 upon 3 a is equal to काय आला minus 9 a ची व्हॅल्यू किती आली minus 6 ते कोणत्या पण इक्वेशन मध्ये काय करायची पुट करायची इक्वेशन कोणतं घेतलं 2a plus b is equal to 1 2 into a ची व्हॅल्यू काय minus 3 plus b is equal to 1 3 गुणिले 6 वजा 6 plus b is equal to 1 b is equal to 1 plus 6 and b is equal to काय आला 7 b is equal to काय आला 7 b is equal to 7 this is the example थोडंसं मोठं आहे व्यवस्थित समजून घ्या तुमच्या थोडं स्क्रीनवर ठेवतो मी ओके लक्ष द्या next example is that is example number 4 example number 4 example number 4 मध्ये पहा आपल्याला फाइंड a and b ते थर्ड क्वेश्चन सॉल्व करते थर्ड मधला फोर्थ एक्झाम्पल सॉल्व करायचा प्रयत्न करतो का Question number 4 आहे तो पहा fourth question that is ABI is equal to 3a minus b plus 12i ABI is equal to 3a minus b plus 12i आता लक्ष द्या हा ABI का ABI मी तास ठेवतो आणि 3a minus b ला मी ब्रॅकेट आला तर रियल आहे ना त्यात नाही I त्यात I आहे ना नाही मग आता लक्ष द्या सगळ्यांनी अति सोपं आहे मला सांगा याचा इमॅजिनरी पार्ट आहे AB ला याचा इमॅजिनरी पार्ट 12 आहे याचा रियल पार्ट आहे 3 मायनस b पण याला रियल पार्टच नाही मग त्याला रियल पार्ट नाही मग त्याला कंपेअर तर करायचं 0 घेऊ शकतो ना मी मग 0 प्लस ABI घेतो काय फरक पडला का मला सांगा याच्यामध्ये काय फरक 0 ऍड केलं काय फरक पडतो का पण आपल्याला इक्वालिटी साठी घ्यायला लागेल ना इथे काय ना 3a मायनस b प्लस काय ना 12 प्लस काय ना 12i मग बाय इक्वालिटी of complex number equality की complex number म्हणजे काय होणार 3a minus b is equal to 0 and 12 is equal to ab आता ab ची व्हॅल्यू किती आहे 12 मी ते a ची व्हॅल्यू काय होणार 12 upon b a ची व्हॅल्यू काय होणार 12 upon b मग ही a ची व्हॅल्यू आपण ऍड करू शकतो ना मग सांगा a ची व्हॅल्यू किती आहे 3a minus b is equal to काय 0 या 3 into a ची व्हॅल्यू काय 12 upon b minus b is equal to काय 0 बातली 36 भागिले b minus b बरोबर 0 तर क्रॉस मल्टिप्लाय केले 36 minus b square upon b is equal to 0 b square is equal to 36 b is equal to किती आला 6 b is equal to किती आला 6 आला b चं 6 आलं तर a ची व्हॅल्यू काय झाली आणि ही a किती आहे 12 upon b म्हणजे काय 12 upon 6 b ची व्हॅल्यू 6 आली साइनने 12 a ची व्हॅल्यू किती आली 12 a ची व्हॅल्यू किती आली साइनने 2 that is a is equal to 2 अजून एक सांगतो मला b स्क्वेअर is equal to 36 ना याचं स्क्वेअर रूट घेतलं ऍक्च्युअली प्लस आणि मायनस येते काय ते म्हणा प्लस आणि मायनस म्हणजे 6 चा स्क्वेअर पण 36 असतो -6 चा स्क्वेअर सुद्धा किती असतो 36 चा असतो
मग समजा आपण +6 व्हॅल्यू घेतली, a ची व्हॅल्यू काय समजा असं घेतो, b इज इक्वल टू काय आलं, b इज इक्वल टू 6 or b is equal to -6. When b is equal to 6, a is equal to काय 12/6 किती येणार आहे 2. आणि when b is equal to -6, a is equal to 12/6 किती येणार आहे -2. म्हणजे दोन व्हॅल्यू सुद्धा आपण आणू शकतो. समजते सगळ्यांना? दिस इज इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर और फाइंड a and b. व्यवस्थित समजून घ्या.